आमेन. वाचूया पटकन स्तोत्रसंहितेचं 25वा अध्याय आणि 12वं वचन. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. आमेन. हालेलुया. तर देवाच्या लेकरांनो, मागच्या संदेशापासून आता हळूहळू आपण क्लायमॅक्सकडे येत आहोत आणि आजच्या संदेशाची सुरुवात मी अशा रीतीने करत आहे. मत्ताचं शुभवर्तमान आणि 21वा अध्याय 28 ते 32 वचन. एक स्टोरी मी तुम्हाला सांगत आहे आणि या स्टोरीमध्ये असं आहे, एका बापाला 2 पुत्र होते. एका बापाला 2 पुत्र होते आणि त्या बापाने पहिल्याला सांगितले, बाळा, मुला, तू आपल्या द्राक्षमळ्यात जा आणि काम कर. ओके. प्रभू येशू हे वचन काय करत आहे? 21वा अध्याय 28 वचन. ओके, आपण वाचूया. बरं, चला वाचूया. तुम्हास काय वाटते? प्रभू येशू विचारत आहे बरं का. तुम्हास काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज. पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्ताव होऊन तो गेला. या दोघांतून कोणी बापाचे. बघा, 1 मिनिट आता ऐका. काय? एका बापाला काय आहे? 2 मुलं आहे. आपण या विषयावरती विचार करत आहोत की तुम्ही निवड करता खरी, पण तुमची निवड कशी दिसून येते? तुम्ही केलेली निवड कशी दिसून येते? आपण आपल्या मनामध्ये एक विचार करतो, आपल्या मनामध्ये एक निवड करतो आणि आपली निवड आपल्या जीवनामधून, कार्यामधून कशी दिसून येते, आज आपण त्या गोष्टीवरती मनन करणार आहोत. ओके. तर एका बापाला 2 मुले होते आणि त्याने एकाला पहिल्याला सांगितलं, बाळा, तू काय कर, आपल्या द्राक्षमळ्यात जा आणि काय कर, काम कर. तर त्याने काय उत्तर दिलं? हो. काय म्हणतो तो? मी नाही जात. काय म्हणतोय? पहिला काय म्हणतोय? मी जातो. ओके, मी ते पहिला काय म्हणतोय? मी जातो, पण तो गेला नाही. आणि दुसरा काय म्हणतो की मी जात नाही. पप्पाला काय म्हटला? मी नाही जात, मला नाही जायचं. पण नंतर तो गेला. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या बापाने त्यांना सांगितलं, त्यांना एक काय करायची होती? निवड करायची होती. आणि पहिल्याने निवड केली की हो बाबा मी जातो, पण मनामध्ये विचार केला जातो, पण वेळ ज्यावेळेस थोडा पुढे गेला, त्याच्या मनामधली निवड काय झाली? बदलली. आणि त्याचं कार्याच्या द्वारे त्यांनी जी निवड काय दाखवली त्याने, की तो गेला नाही. पण दुसरा म्हणतो की मी नाही जात पप्पा, मला वेळ नाही, मला कंटाळा आलाय, मला बरं नाही, मला असं नाही तसं नाही. त्याने काय सांगितलं? मला जायचं नाही. त्याने निवड काय केली? मी नाही जाणार. पण नंतर तो विचार करत असताना त्याची निवड त्याने काय केली? बदलली आणि तो गेला. मग या 2 मुलांमधून त्याच्या बापाची इच्छा कुणी पूर्ण केली? पहिल्याने का दुसऱ्याने? पण दुसरा तर नाही म्हटला होता. दुसरा तर हो कोण म्हटलं बापाला? पहिला का दुसरा? पहिला. बापाला हो कोण म्हटलं? पहिला म्हटला. पण इच्छा पूर्ण केली का त्याने? मग इच्छा कुणी पूर्ण केली? म्हणजे बापाचं नेमकं ऐकलं कुणी? हो म्हणणाऱ्याने ऐकलं का ज्याने शेतात जाऊन काम केलं त्याने ऐकलं? दोघांनी पण निवड केली. समजतंय तुम्हाला? दोघांनी निवड केली. एक म्हटला हो पण गेला नाही, दुसरा म्हटला नाही पण गेला. आलं लक्षात? म्हणजे बापाचं मन कुणी राखलं? पहिल्याने का दुसऱ्याने? कोणी? दुसऱ्याने. हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये काय विचार करता आणि विचार निवड केल्यानंतर ती निवड कार्यामध्ये नेमकी काय करतात हे खूप महत्त्वाचं आहे. मनामध्ये एक विचार करता पण कार्य एक भलतं करतात, तसं होता कामा नाही. आलं का लक्षात?
आपल्या मनामध्ये मी विचार केला की मी प्रार्थनेला जाणार आहे, तर आपण ज्यावेळेस मनामध्ये विचार केला मी प्रार्थनेला जाणार आहे, तर माझं मन हो बोलू नाही बोलू मला जायचं आहे तर जायचं आहे. आमेन. माझ्या मनातले विचार जर मला म्हणतात नाही मला हे नाही, ही गोष्ट मला नाही करायचं आहे, तर मला कितीही काय मन वाटू ते गोष्ट करण्यासाठी तर मी गोष्ट केली नाही पाहिजे. हो, माझं मन वाटतं की नाही आता मला बायबल वाचायचं, पण मला शरीर म्हणतं की नाही लय थकलोय, मला झोपायचं आहे, मला झोपायचं आहे, मला झोपायचं आहे. पण जर मी निवड केलेली आहे की नाही मला ही वेळ आता प्रार्थनेला द्यायची आहे, मला बायबल वाचायला द्यायची, तर आपल्या शरीराला आपण साईडला करून आपण आपलं जी निवड केलेली आहे ती निवड आपण ठामपणे केली पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो प्रभू काय म्हणतो की तुमचं बोलणं होय असावं तर होय, नाही तर नाही. होय बोलून नाही करू नका, नाही म्हणून हो करू नका. हे का नाही. आपण काय करतो, लोक काय करतात जगाचे, जे तुम्हाला हा भाई मैं टेन्शन मतले मैं हूँ तेरे साथ, कभी तुम्हाला कधी मागून कल्टी मारून जाईल, तुम्हाला लागणार, तुम्हाला समजणार, तुम्हाला पत्ता लागणार नाही. आणि म्हणतो अरे यार केसाने गळा कापला माझा. कशाने गळा कापला? केसाने गळा कापला माझा. अरे तुम्ही त्याच्या हो वरती हो करून बसला तर कसं चालेल? आलं लक्षात? मनुष्याचे शब्द फिरणारे आहे, पण देवाचा शब्द तो सांगतोय की त्याचा काना व मात्रा पण ढळणार नाहीये. हालेलुया. आकाश आणि पृथ्वी निघून जाईल पण माझ्या शब्दाचा काना व मात्रा पण ढळणार नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो प्रभू ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट हो म्हणतो तो त्याच्याप्रमाणे करतो. आपणही ज्यावेळेस एखादी निवड केली तर आपण त्याच्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये चुकीचा विचार केला, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, एखाद्याने आपल्या मनामध्ये एखाद्या स्त्रीकडे बघून चुकीचा व्यभिचाराचा विचार जरी केला तरी तो व्यभिचार करून बसला आहे. कशामध्ये? मनामध्ये. तुमची मनातली निवड खूपच प्रामाणिक असणं गरजेची आहे. हो बोलून नाही करू नका, नाही म्हणून हो करू नका. तुमचं कारण की तुमच्या मनामध्ये येणारे विचार तुमच्या हृदयातून येणारे विचार आहेत. तुमचं हृदय शुद्ध असणं गरजेचं आहे. हो, पण अशा अनेक वेळेस येतील की ज्यावेळेस शैतान तुमच्या समोर चुकीच्या भावना घेऊन येईल, शैतान तुमच्या समोर चुकीच्या गोष्टी घेऊन येईल, शैतान तुम्ही ज्याच्यापासून पळतात त्याच गोष्टी तुमच्या समोर येतील. हालेलुया. समजतं? पण ज्या वेळेस अशा गोष्टीच्या समोर तुम्ही येताल, तुम्ही त्याच्या जवळ तिथे बसू नका. तुम्ही त्या क्षणी त्याला काटछाट करून टाका. मी याला नाकारत आहे, मी याला नाकारत आहे, मी हे माझ्या जीवनामध्ये कबूल करत नाही, मी हे माझ्या जीवनामध्ये स्वीकारत नाही, हे माझ्यासाठी नाहीये, हे शब्द माझ्यासाठी नाहीये, हे दृश्य माझ्यासाठी नाहीये. हालेलुया. हे कार्य माझ्यासाठी नाही, कार्य लांब राहिलं, ते विचार पण नको मला. आमेन. म्हणून दावीद म्हणतो की असे शब्दच माझ्या कानी पडू नये, असे दृश्यच माझ्या डोळ्यासमोर येऊ नये. आमेन. हालेलुया. आणि म्हणून योसेफ ज्यावेळेस अशा प्रसंगामध्ये पडला तो विचार करत नाही बसला, अभी क्या करू मैं, बाइबल का रेफरन्स किधर है, कोणता बायबलचा विचार करू, कोणता बायबलचं वचन काढू. तो त्या क्षणी पोतिफरच्या बायकोपासून पळून गेला. अशा दृश्यच माझ्या डोळ्यासमोर नाही पाहिजे मला. असे शब्दच माझ्या कानी पडता नको, असे मित्रच नको ज्यांच्या तोंडामध्ये सारखे वाईट शब्द आहेत. असे मित्रच नको, अशी संगतीच नको मला. हालेलुया. अशी मैत्रिणीच नको मला जिला हिचं तिचं सांगितल्याशिवाय तिचा दिवस ढळत नाही. अशी संगतच नाही पाहिजे मला. अरे तिच्या मुलीचं काय झालं आणि याच्या मुलाचं काय झालं, अशी मैत्रीणच नको मला. कारण की अशा गोष्टीसाठी मी जन्मले नाहीये. हालेलुया. आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे देवाच्या लेकरांनो की आपल्याला आपली निवड कशासाठी झालेली आहे, मी काय निवड करणार आहे हे मला समजलं पाहिजे. देवाच्या लेकरांनो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त चालला होता त्यावेळेस चालता चालता त्याने दोन लोकांना पाहिलं जे मासे धरत होते. त्यांना सांगितलं, ए शिमोना, हे पेत्रा, चल माझ्या मागे ये, हे आंद्रिया माझ्या मागे ये. आणि शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया प्रभू येशूच्या मागे चालू लागले. आणि पुढे चालता चालता त्यांना एक फॅमिली दिसली.
कोण? याकोब, योहान आणि त्यांचा बाप जब्दी. आणि प्रभू येशूने सांगितलं की याकोब, योहाना, चला माझ्या मागे या. त्यांना त्या क्षणामध्ये निवड करायची होती. त्यांना एक दिवस झाल्यावरती, एक महिना झाल्यावरती विचार करायचा नव्हता. त्यांना त्या क्षणामध्ये निवड करायची होती. पण त्यांचा आत्मा प्रभू सोबत असल्यामुळे त्यांना वेळ लागला नाही प्रभूच्या गोष्टीची निवड करायला. आमेन. प्रभूच्या गोष्टीची निवड करायला आपल्याला वेळ लागणार नाही ज्यावेळेस त्याचा आत्मा आपल्यामध्ये कार्यरत असेल. आमेन. बायबल काय सांगतं की तो आत्मा, तो कैवारी तुमच्यावरती येईल आणि काय करायचं नाही हे तो तुम्हाला शिकवेल. आमेन. काय निवड करायची हे तो तुम्हाला सांगेल. तुम्ही त्यांच्या संगती बसताना तुम्हाला एकदम कसं तरी वाटेल, तुमचा जीव कासावीस होईल. तुम्ही कासावीस नाही होते, तुमच्या मधला आत्मा कासावीस होते. देवाचा आत्मा कासावीस होते. अरे तू कुठे बसलाय यांच्यासोबत, तू काय गप्पा ऐकते, तू काय गोष्टी बघते. तुमच्या मधला आत्मा कासावीस होतो आणि म्हणून तुम्ही कासावीस होता. तुमचं मन त्यांच्या संगतीमध्ये लागत नाही. आमेन. पण ज्या वेळेस तुम्ही त्याच्या देवाच्या लोकांच्या संगतीमध्ये येतात, तुम्हाला अचानक तुम्हाला आनंदाने स्तुती करूशी वाटते, देवाचं वचन ऐकूशी वाटतं. तुमच्या मनातून हालेलुया ऑटोमॅटिक यायला चालू होतं. तुमच्या मनातून हालेलुया प्रेज द लॉर्ड यायला चालू होतं. का? कारण की तुम्ही नाही बोलत, तुमचा आत्मा तुम्हाला मागून काय करत आहे? धक्का देत आहे. त्याला आनंद होत आहे. अरे तुझ्यासाठी बोललेला आहे, अरे तुझ्यासाठी बोललेला आहे, हे माझ्यासाठी मी बोललेलो आहे, हे देवाचं वचन माझ्यासाठी आलेलं आहे. आमेन. त्या एका क्षणामध्ये तुमचा आत्मा तो निर्णय करतो. तुमच्यामध्ये असणारा पवित्र आत्मा ती निवड करतो. हालेलुया. आणि म्हणून याकोब, योहानाने क्षणामध्ये बापाला सोडलं आणि येशूच्या मागे चालू लागले. क्षणामध्ये त्यांचा मच्छीमाराचा बिझनेस सोडून दिला आणि येशूच्या मागे चालू लागले. हालेलुया. क्षणामध्ये त्याच्या जॉबवरतून कुणी मत्तयाने रिझाईन करून टाकला आणि येशूच्या मागे चालू लागला. क्षणामध्ये त्यांनी, त्या सर्व शिष्यांनी क्षणामध्ये निवड केली आणि येशूच्या मागे चालू लागले. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आपलं जीवन हे असंच चाललं होतं, पण काहीतरी कार्य झालं आणि क्षणामध्ये आपण डिसिजन घेतला, आता जगापासून मला वेगळं व्हायचंय, मला येशू के पीछे चलना आहे. आमेन. मला या जगापासून नाही, आता मला त्या वधस्तंभाच्या मागे चालायचं. तो वधस्तंभ घेऊन चालायचा आहे, त्या येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे. हालेलुया. आमेन. तो निर्णय फक्त त्यांनी नाही घेतला, तो निर्णय तुम्ही पण घेतलेला आहे. आज रात्री मी फक्त तुम्हाला तुमच्या निर्णयाची आठवण करून देत आहे. तुम्ही देखील निवड केलेली आहे म्हणून तुम्ही ते बसलेला आहात. आमेन. तुम्हाला यायची इच्छा नसेल झाली, तुम्हाला यायचं मन नसेल झालं, पण तुम्ही निवड केली की मी जाणार आज चर्चला. आमेन. हालेलुया. अनेक अडथळे आले असतील, अनेक अडचणी आल्या असतील, पण तुमची निवड की मी देवाच्या घरात जाणार आहे, आणि तुमची निवड आज तुम्हाला इकडे घेऊन आलेली आहे. आमेन. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, वी हॅव टू बी केअरफुल की देवाची निवड करताना हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. हा चाललाय म्हणून मी चाललोय नाही, ही चालली आहे म्हणून मी चाललं नाही. अरे मला ते ब्रदर चर्चमध्ये भेटतील, त्या सिस्टर चर्चमध्ये भेटतील म्हणून मी चर्चला चाललोय, असं होता कामा नाही. असं होतं कामा नाही. मी जर चर्चला चाललोय तर माझ्या येशूला भेटायला मी चाललोय. मी जर चर्चला चाललीये तर मी माझं आरोग्य घ्यायला आज चाललेली आहे. आज मी चर्चला जाते तर माझ्या सोबत मी प्रभूला घरी घेऊन यायला चाललेली आहे. माझ्या घरात खूप त्रास आहे, माझ्या घरात खूप अडचण आहे, आज मी चर्चला जाते, प्रभूला घरी घेऊन येते. हालेलुया. अरे शैतानाने परेशान करून टाकले, इकडनं त्रास देतोय, तिकडनं त्रास देतोय, इकडनं बोंब मार, तिकडनं. आज चर्चला जाते, प्रभू येशूला घरी घेऊन येते. हालेलुया. कारण की देवाच्या लेकरांनो, तुमचा जोपर्यंत वैयक्तिक निर्णय आणि निवड होणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रभूला घरी घेऊन जाणार नाही, तुमच्या जीवनात घेऊन येणार नाही. हालेलुया. कारण की हे लोक तसेच करत होते. एक दिवस काय झालं, एक दिवस मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्यानंतर प्रभू रातोरात निघून गेला. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणामध्ये, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणामध्ये प्रभू निघून गेला. आणि निघून गेल्यावरती जे सर्व शिष्य येशू सोबत त्या मीटिंग मध्ये होते त्यांना पत्ता लागे ना येशू कुठे गेला, आणि म्हणून ते शोध करत 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 दुसऱ्या ठिकाणी गेले. ऐका. आणि मग बघा, आपण वचन वाचूया. योहानाचं शुभवर्तमान, योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय
25 वचन आणि 26 वचन. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर त्याच्या मागेपासून, त्याच्या 25 थोडं मागेपासून वाच. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले. बघा, तिथे येशू नाही, त्याचे शिष्यही नाही असे लोकसमुदायाने पाहिलं. तेव्हा ते लहान मच्छ्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूमास आले. बघा, येशूचा शोध करत गेले. कुठे येशू आहे? ओके, त्यांना माहिती असेल मे बी आज मीटिंग इथे होती, उद्या मीटिंग तिथे, परवा मीटिंग तिकडे. अरे मग येशू कुठे गेला? येशू मे बी त्या मीटिंगला गेला असेल. मग सगळे लोक काय, लोकसमुदाय, त्यांनी जहाज पकडून, त्यांनी होडी घेऊन कफरनहूमास ते आले. ओके, आणि मग काय झालं बघा. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला कचित ऐका, एक मिनिट ऐका ना. आता ते बघा, एवढं कौतुकाने ते येशूचा शोध करत करत आलेले आहेत आणि म्हणतात, मास्टर प्रभू, गुरुजी, अरे आम्ही तिकडे तुझ्या सोबत होतो त्या मीटिंगमध्ये, आम्ही किती मदत केली, अरे आम्ही तुझा संदेश किती ऐकला, आम्ही किती हालेलुया म्हणालो, अरे आम्ही उभं राहून नाचून गाणून प्रेज द लॉर्ड बोलत होतो, आणि तू कधी आला आम्हाला सांगितलंच नाही. आम्हाला कधी आला तू इकडे सांगितलंच नाही. आम्हाला पण सांगितलं असतं, आम्ही पण संगती आलो असतो. आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही पण. गुरुजी, आपण इथे कधी आलात? आपण कधी आलात? येशूने त्यांना उत्तर दिले, येशूने काय उत्तर दिले बघा. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करेल. बघा, येशू ख्रिस्त काय म्हणतोय. आता एखादा व्यक्ती एवढा कौतुकाने विचारते, अरे प्रभू, पास्टर आप कवी आहे, जर आम्हाला काय कळलंच नाही, आम्ही पण आलो असतो. किती छान संदेश दिला तिकडची मीटिंग किती आशीर्वादित झाली, आम्ही खूप आशीर्वादित झालो, आपण कधी आले ते आम्हाला ही मीटिंग पण अटेंड करायची होती. आणि पास्टर काय म्हणतोय, पास्टर जीसस काय म्हणतोय, तुम्ही चिन्ह चमत्कार पाहिले म्हणून नाही आलाय, तुम्हाला संदेश भेटलाय म्हणून तुम्ही नाही आलेला आहात. तुम्हाला तिकडे भाकरी खायला भेटल्या आणि इथे पण भाकरी खायला भेटतील म्हणून तुम्ही आलेले आहात. हालेलुया. येशू ख्रिस्त काय म्हणतोय, मागच्या मीटिंगमध्ये तुम्ही 5 भाकरी 2 मासे खाल्ले, तिकडे भरपूर जेवलात, आता या मीटिंगमध्ये पण काहीतरी भेटेल. मागच्या वेळेस काय भेटला? पुलाव भेटला, इथं चिकन बिर्याणी भेटेल म्हणून आला तुम्ही. हा, हे का नाही? ग्रुपवरती टाकून द्या मेसेज, आज प्रोग्राम आहे आणि आमच्यातर्फे प्रीतिभोजन आहे. आमच्यातर्फे काय आहे? मग जागा कमी पडते, 4 खुर्च्या अजून मागवायला लागतात. अरे इकडे सरका, अरे तिकडे सरका. हे फक्त त्या काळात होत नव्हतं. हे फक्त ब्रदर लोक बोलतात, पास्टर असं, पास्टर तसं. मला सगळं माहिती आहे. हे फक्त आपल्यासोबत आजच्या चर्चमध्ये, बाकीच्या चर्चमध्ये होतं असं नाही, हे येशूच्या चर्चमध्ये पण होत होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुमची निवड याला बघून त्याला बघून नसली पाहिजे. तुमची निवड केवळ तुमच्या केवळ येशूला बघून असली पाहिजे. आमेन. कोणता मेसेज बघून नाही. अरे आज प्रेझेंट वर्शिपच्या लिस्टमध्ये माझं एकही सॉंग आवडत नाही, मी आज प्रेझेंट वर्शिप नंतर चर्चला जाणार. अरे तो संदेश एकच टॉपिक पास्टरांचा चालू आहे, आजचा संदेश मिस करते, जाऊ दे, काय तोच तो टॉपिक चालू आहे, तोच तो टॉपिक चालू, आज मी नाही जात. तुमच्या डिसिजन्स, तुमची निवड तुमची या गोष्टींवरती असणार तर मग शैतान तुम्हाला 1000 कारण दाखवणार तुम्हाला चर्चला न येण्यासाठी. पण जर तुमची निवड ठाम असणार, पक्की असणार की नाही, मला गाणं येऊ न येऊ, मला संदेश आवडू न आवडू, मला प्रभूला भेटायला जायचं आहे. प्रभू माझा गुंतडा सोडवणार आहे. प्रभू मला एक लेवलपासून दुसऱ्या लेवलला घेऊन जाणार आहे. मला प्रभू त्याच्या पवित्र आत्म्याच्या दानाने भरणार आहे. मला आज त्याच्या पवित्र आत्म्याच्या दानाने भरायचं आहे. आज माझा दिवस आहे, मी जाणार आहे. भले मला ते गाणे येऊ न येऊ, मला तो संदेश आवडू न आवडू, पण आज मी प्रभूला भेटून त्याच्या दानांना आज मी मागणी करणार आहे. हालेलुया. येशू काय म्हटला, तुम्ही
तुम्ही संदेश ऐकला, चिन्ह चमत्कार पाहिले म्हणून नाही आला, तुम्ही काय भाकरी खाल्ल्या म्हणून आलेल्या आहात. बरं, आले तर बसा आता, मग आले तर बसा आणि संदेश ऐका. मग येशू ख्रिस्ताने संदेश चालू केला. मीटिंग सुरू झाली आणि मग प्रत्येक गोष्टीला अशी वेळ येणार आहे की एक तर लेफ्टला जाणार, एक तर राईटला जाणार. तुम्ही लेफ्ट राईट करून चालू शकणार नाही. एक टाईमपर्यंत जाऊ शकताल, एक टाईमपर्यंत जाऊ शकता. अरे मैं काय म्हणतात त्याला, अजय देवगन बन सकता हूँ दोनों मोटरसाइकिल पे क्या पैर देखे. मैं अजय देवगन बन सकता दोनों मोटरसाइकिल पे पैर देखे. जास्त दिवस नाही चालणार बाळा, जास्त दिवस नाही चालणार ताई. दोन्ही ओढ्यांवरती पाहून देऊन चालतात. एक दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिना, पण एक पॉईंट येईल तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला निवड करायला लागेल. एक तो लेफ्ट जाना है तो लेफ्ट जाना है, एक तो राईट जाना है तो राईट जाना है. आमेन. प्रभू म्हटला आज तो संदेश येणार आहे. बसा, आलेत तर बसा, प्लीज बसा, फ्रंट रोला बसा. एवढ्या लांबून तुम्ही आलेत, बसा मग. आणि मग प्रभूने संदेश चालू केला. आणि प्रभूने संदेश जशी चालू झाला, बघा त्या अध्याय घरी जाऊन, मोठा अध्याय घरी जाऊन तुम्ही वाचा. आपण वाचूया, बघा 6वा अध्याय आणि 56वे वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने संदेश चालू केला आणि बघा संदेशमधून काय सांगू लागला प्रभू. 56वे वचन. जो माझा देह खातो, तो माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठविले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसेच जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. बघा देवाच्या लेकरांनो, प्रभू येशूने आता काय केला, मेसेज चालू केला. कटिंगचा मेसेज चालू केला, कट करण्याचा मेसेज चालू केला, सेपरेशनचा मेसेज चालू केला. आणि प्रभू येशूने काय सांगितलं की तुम्हाला माझा देह खायला लागेल, माझं रक्त. बाबा, का आदि मानव आहे का आम्ही आदिवासी आहे का, आम्ही कोण जंगलातले, आम्ही कसं माणसाचं शरीर खाणार, कसं माणसाचं रक्त पिणार. आम्ही काय म्हणतात त्यांना, ते रक्त पितात ते. आम्ही काय चिटकी आहे, आरवी ड्रॅक्युला. काय सांगतो कल, तो हमारा पास्टर है, पास्टर ऐसा कैसा बोल रहा है, पास्टर ऐसा कैसा बोल रहा है. कल तो बहुत अच्छा मैसेज दिया था उधर, सब चंगा हो जाएगा, सगळं चांगलं होईल, सगळं ठीक होईल. पास्टरला काय झालंय, व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ पास्टर. हालेलुया. कालपर्यंत तर संदेश खूप छान वाटत होता, काल तर जबरदस्त संदेश दिला. हा कोणता संदेश येतोय आता, नाही ना. हालेलुया. बघा 60वे वचन. प्रभू येशूने काय संदेश दिला, तुम्हाला माझं शरीर खायला लागेल, माझा देह खायला लागेल आणि माझं रक्त प्यावं लागेल. आणि जर तुम्ही तसं करताल तर तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुम्हामध्ये राहील. हालेलुया. आता हे ऐकून त्यांची झोप उडाली. 60वे वचन बघा. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे. बघा कोण, शिष्यांपैकी लोकसमुदाय तर लांब. आता जे बाकीचे शिष्य होते त्याचे तोपर्यंत त्याच्याकडे किती शिष्य झाले होते, 70 शिष्य झाले होते ना. 70 शिष्यांना प्रभू कामगिरी देतो, ठीक आहे नाही, त्यांना कामगिरीवर पाठवतो, त्यांना दान भेटतात आणि खूप कार्य करून ते परत येतात आनंदाने. तर लोकसमुदाय जो तिकडनं आलेला आहे प्लस ते 70 शिष्य, आता त्यांना काय भेटतोय, मेसेज येत आहे. त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो. बघा, हे कोण ऐकून घेऊ शकतो. हा संदेश कठीण आहे, हा संदेश कठीण आहे. हे कोण ऐकून घेऊ शकतो. मी नाही ऐकू शकत. मी कोणाचं मांस खाऊ, हमको तो चिकन ही अच्छा लगता है, मटन तक ठीक आहे, मांसाचं मांस नाही बाबा. आम्हाला तो थोडा प्रेज द लॉर्ड हालेलुया वाला संदेशच आवडतो बस. जास्त डीप मध्ये नको, ज्यादा डीप नहीं चाहिए पास्टर, ज्यादा डीप नहीं जाना है. हालेलुया. आपले शिष्य याविषयी कुरकुर करीत आहेत.
हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, त्यामुळे तुम्ही अडखळता काय? बघा, प्रभू येशू त्यांना सांगत आहे, त्यांच्यामध्ये संदेश ऐकून त्यांच्यामध्ये कुरकुर चालू झाली आणि मग ते अशा पॉइंटला पोहोचले की आता काय करायचं, इसके साथ रहने का क्या जाने का, या चर्चमध्ये राहायचं का जायचं, या पास्टर संधी राहायचं का जायचं. हालेलुया. आणि मग बघा, देवाच्या लोकांनो, देवाच्या लेकरांनो, त्यांच्या मनामधला विचार त्यांच्या कृतींनी त्यांना दाखवला. जे ते होते त्यांची निवड काय होती, त्यांची निवड त्यांनी प्रगट केली, त्यांच्या कृतीच्या द्वारे त्यांची निवड त्यांनी दाखवली, त्यांच्या कार्याच्या द्वारे. आज माझी निवड माझ्या कार्यामधून काय दिसत आहे हे आज प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मी माझ्यासाठी, तुम्ही तुमच्यासाठी. हालेलुया. बघा पुढे वचन वाचूया आपण, त्याच्यानंतर 65 पासून वाचूया किंवा 66 पासून वाचा, हरकत नाही. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले. काय यावरून म्हणजे कशावरून? हा संदेश ऐकून, हा संदेश ऐकून त्याच्या शिष्यांनी काय निवड केली, काय निवड केली, वाचा परत. परत गेले व आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. बघा, पुन्हा ते परत त्याच्यासोबत चालले नको रे बाबा, ते चर्च नको नको, डेंजर डेंजर, संदेश खतरनाक आहे, नको 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 नको, आपल्यासाठी नको. आपल्याला तो तुम ब्लेस हो जाओगे, ओ उद्या 10 लाख रुपये येणार, ओ तुम चंगे हो जा, तसाच मेसेज पाहिजे आपल्याला. हालेलुया. आपल्याला स्वर्गाचा संदेश नको. आपल्याला, मी तुम्हाला सांगतो, देवाच्या जास्त साखर खाल्ल्याने काय होतं, तर त्यांनी जास्त गोड 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 संदेश ऐकून काय होणार, आत्म्याचा डायबिटीज होणार. काय होणार? आत्म्याचा डायबिटीज होणार. हालेलुया. आता म्हणून ते म्हटले, याच्या पुढे ते शिष्य त्याच्यासोबत चालले नाही. त्यांनी निवड केली, त्यांनी निर्णय घेतला की बाबा याच्यासोबत परत चालायचं. होते कोणते? येशू ख्रिस्ताचे शिष्य. किती मोठी संधी, किती मोठा आशीर्वाद, किती मोठा अभिवचन त्यांच्या जवळ होता. जीवनाचा थारणारा त्यांच्या संगती होता, जीवनाचा उद्धार करता त्यांच्यासोबत होता, जीवनाची भाकर त्यांच्यासोबत होती, जीवनाचं पुनरुत्थान त्यांच्या संगती होतं. पण त्यांनी निवड काय केली? त्या येशूला सोडून देण्याची. आणि आपली निवड, आपली मनमर्जी, आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या सोसायटीप्रमाणे, आपल्या नातेवाईकाप्रमाणे, आपल्या रूढी परंपराप्रमाणे ती रहराट चालवण्याची. हालेलुया. येशू ख्रिस्ताला सोडून दिलं बाकीच्या सर्व गोष्टीसाठी. पुन्हा ते त्याच्यासोबत चालले नाही. ओके. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमची निघून जाण्याची इच्छा आहे काय? येशू ख्रिस्ताचे आता 12 शिष्य खास. आता सगळे जायला लागले, लोकसमुदाय आला. यावेळेस उपाशीच गेला. यावेळेस नो बिर्याणी नको रे बाबा, बिर्याणी नको, जाऊ द्या मला इकडनं, पहिले इकडनं जाऊ द्या. हालेलुया. इथं नाही तर बिर्याणीमध्ये दुसरं काहीतरी टाकून देणार आम्हाला, हे का नाही? आम्हाला इकडनं जाऊ द्या पहिले, उपाशीच लगेच कल्टी. एवढं लोक समुदाय काय, बाकीचे शिष्य पण. आता उरले किती? फक्त खास शिष्य उरले, जे होते 12. येशू ख्रिस्ताने त्यांच्याकडे पण मागे वळून पाहिले. आप लोग क्या कर रहे भाई इधर? ये लोग जा रहे, आपको नहीं जाना है, आपको नहीं जाना है. ये लोग चालले, तुम्हाला नाही जायचं? हा चाललाय. अरे तुझा काका गेला, तुझा भाऊ गेला, तुझी मावशी गेली, तू काय करत इथे? मग तुला नाही जायचं, तुला नाही जायचं. ते चालले सोडून, ते चर्चला सोडून चालले, ते संदेशाला सोडून चालले, तुला नाही जायचं. कोणाला विचारत आहे? खास 12 लोकांना. त्यावेळेस त्या 12 मधल्या एका शिष्याने, पेत्राने काय सांगितलं? प्रभू
जीवनाची तर भाकर तूच आहे, तुला सोडून आम्ही कुठे जाणार. हालेलुया. अरे सगळ्यांना सोडून तुझ्या मागे आलोय, आता तुला सोडून आम्ही कुठे जाऊ शकत नाही. आम्ही तुझी निवड केलेली आहे, तुझ्यासाठी जगण्याची आम्ही निवड केलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वातावरण तिकडचं बदलून गेलं. 12 मधल्या त्या 12 जणांमध्ये येशू ख्रिस्तामध्ये वातावरण बदलून गेलं. एक प्रगटीकरण त्या ठिकाणी आलं होतं पेत्राच्या द्वारे. एक रिवायवल जणू काय आलं होतं. त्याच्यामध्ये पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं बघा, वाचूया. 70. येशूने त्यांना उत्तर दिले, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हा 12 जणांस मी निवडून घेतले नाही काय? बघा, प्रभू येशूने त्यांना निवडून घेतलेलं आहे. त्यांनी त्यांची निवड नाही केली फक्त मनाने. प्रभू येशूची निवड होती की ही सिस्टर चर्चमध्ये पाहिजे, हे ब्रदर चर्चमध्ये पाहिजे, त्या ताई चर्चमध्ये पाहिजे. हे प्रभूने निवडलं, हे लेकरू चर्चमध्ये पाहिजे. तुमचा निर्णय नाहीये, प्रभूचा निर्णय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला निवडून नाही घेतले का? तरी तुम्हातील एक जण सैतान आहे. एवढं रिवायवल चालू असताना प्रभू काय अजून, प्रभू एवढं टोचला, अजून नको टोचू, प्रभू अजून टोचायचं सोडत नाही. 12 मधील पण एक कोण आहे? अविश्वासी. नाही बोलत आहे, अविश्वासी, अनबिलीवर. मला सोडून जाईल, मला टाकून दिलं असं नाही म्हणते. एक जण सैताने दाखवते. हालेलुया. द मेसेज ऑफ सेपरेशन इज हिअर. तो वेगळे होण्याचा संदेश आज या ठिकाणी आहे देवाच्या लेकरांना. आपण उगाचच या जगापासून वेगळे नाही निघालेलो आहोत. उगाचच आपण त्या सर्व डिनॉमिनेशन्स मधून निघून आम्ही आज या ठिकाणी उभे नाही आहोत. उगाचच तुम्ही या सर्व तुमच्या परिस्थितीमधून निघून या ठिकाणी उगाचच बसलेले नाही आहात. तुम्ही आणि मी, प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी आहोत. हालेलुया. यू आर नॉट हिअर बाय चान्स. तुम्ही योगायोग हा शब्द बायबलमध्ये नाहीये. देवाला शेवट प्रारंभापासून ठाऊके. आमेन. योगायोग म्हणत असाल तर बंद करून टाका आजच्या पुढे, याच्या पुढे. हालेलुया. God knows the end from the beginning. Amen. तुमच्यातला एक कोण आहे? सैतान आहे, प्रभू म्हणतो. हालेलुया. मग काय? अरे ये क्या, वो है क्या, वो है क्या, वो है क्या. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या रात्री त्यांना तो सेपरेशन, निवड करण्याचा संदेश देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप वेळेस आपल्या जीवनामधून आपण चालत असतो, विश्वासामध्ये चालत असतो, बट तो टाईम येत आहे देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस आपल्याला निवड करावी लागेल. वाईटाची निवड करणं खूप सोपं आहे. वाईटाची निवड करणं खूप सोपं आहे. चांगलं करण्याची निवड करण्याला ताकद लागते, हिम्मत लागते, धीर लागतो, संयम लागतो. वाईट करायला ताकद लागत नाही. बघा, सपोज तुम्हाला आता सांगत आहे, सपोज एखाद्याला राग आला, एखाद्याला काय आला? राग आला. आता राग व्यक्त करणं सोपं आहे का रागावर ताबा ठेवणं सोपं आहे? किंवा ताकद कशाला जास्त लागेल? राग व्यक्त करायला ताकद लागते का रागाला कंट्रोल करायला ताकद लागते? कशाला ताकद लागते? राग आलेला आहे, रागाला व्यक्त करायला ताकद लागते का रागाला कंट्रोल करायला ताकद लागते? कशाला? कशाला? रागाला कंट्रोल. आणि म्हणून जो रागाला कंट्रोल करतो तो जास्त संयमी, जास्त ताकदवाला व्यक्ती आहे.
हालेलुया. आणि मग बघा देवाच्या लेकरांनो, वाईटाची निवड जग सहज रीतीने करू शकतो, चांगल्याची निवड करायला ताकद लागते. चांगल्याची निवड करायला वेळ लागतो, चांगल्याची निवड करायला हिंमत लागते. वाईट तर सहज कुणी करू शकतं, वाईट तर सहज कुणी करू शकतं. तुम्ही सांगा 4 मित्रांना, आज मेरे घर पे पार्टी है, बंदोबस्त सब कर दिया, टेंशन नहीं लेने का, सिर्फ आने का है. काय सब बंदोबस्त किया आहे. 4 नाही, त्यांच्याबरोबर अजून 4 येतील. पण त्या 4 मध्ये तुम्ही जर तुम्हाला असं इन्व्हिटेशन आलं असेल आणि तुम्हाला माहिती नाही की अशा पार्टीमध्ये काय चालू आहे, तुम्ही अचानक गेला, तर तुम्हाला त्यांच्यामध्ये सामील व्हायला ताकद नाही लागणार. तुम्ही त्या वाहात वाहू जाऊ शकता किंवा त्या गोष्टीपासून मी परावृत्त राहावं, त्या गोष्टीपासून मी लांब राहावं, याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायला लागेल. ए बाबा मला नाही जायचं आहे, अरे चुकीची गोष्ट आहे, है का नाही. बाकी लोग क्या जाएंगे सीधा जाएंगे, ड्रिंक को डालेंगे, और 30 डाल, और कोल्ड ड्रिंक डाल, चकना भी लेके आ. पण तुम्ही काय विचार करणार, चौका नको, अरे प्रभूला आवडत नाही, हे कसं मी करू शकतो. अरे ते लोक सगळे तिकडे एन्जॉय करतात आहे, पण तुमचं पाऊल तिकडं जात नाहीये. तुम्ही ताकद लावत आहे, पाऊल खेचतोय तुम्हाला तिकडं, पाऊल खेचतोय, अरे जाणं आहे, पण तुम्ही स्वतःच्या मनाला रोखून ठेवत आहे, नाही जायचं नाही तिकडे, जायचं नाही त्यांच्यासोबत, त्यांना जे करायचं ते करू दे, तू याच्यासाठी नाही बनला आहेस. तुम्ही काय करत आहात, तुम्ही ताकद लावत आहात चांगलं गोष्टी करण्यासाठी. हालेलुया. यहूदा इस्करियोतला मजा वाटली, कोण येशू आहे आम्हाला सांग, 30 चांदीचे काय दिनार आम्ही तुला देऊन टाकू. आय थिंक सो 300. हाऊ मच इट वॉज? 30 चांदीचे दिनार आम्ही तुला देऊन टाकू. त्याला निवड करायची, त्याला काय करायची, निवड करायची. ये तो पैसा लेना है क्या यीशु का नाम बताना है. कोण? सगळे जे रोमन सोल्जर्स आहे, जे महायाजक आहे, कटकारस्थान करत आहे. आता येशू त्यांना माहिती नाही का कोण आहे, पण बघा यहूदा इस्करियोत कसा अडकला इथे. आता एकतर पैसा मिल रहा है, नाही तर मग येशू कोण आहे काय करायचंय, त्याला बोट दाखवायचंय, येशू आहे, येशू आहे, कोण येशू आहे. हालेलुया. आणि मग देवाच्या लेकरांनो बघा, त्याने निवड केली आणि त्या लोकांकडे जाऊन त्याने ते दिनार घेतले, चांदीचे दिनार घेतले. आणि मग बायबल सांगतं तो त्या रोमन सोल्जरला घेऊन, जसं चोराला पकडायला जावं तशा रीतीने तो येशूला पकडण्यासाठी घेऊन गेला. आणि ज्यावेळेस येशूला पकडण्यासाठी घेऊन गेला, तो म्हटला की मी ज्याचं चुंबन घेईल, मी ज्याचा मुका घेईल, तोच येशू आहे. त्यांचं असं साईन ठरलेलं आहे, केसाने गळा कापायचा आहे, हे येशू असं दाखवायचं, हा येशू असं सांगायचं, मी ज्याचा मुका घेईल जाऊन ना ते समजून जा, मग तुम्ही ते मग तुम्ही समजून जा, हातोय. आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला तो गेला, आमने सामने गेला, त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला, यहूदा, मनुष्याचं पुत्राचं चुंबन घेऊन तू दाखवू इच्छितो का की तो कोण आहे? तू त्याला धरून देण्यासाठी आलेला आहे काय? आणि मग त्याने येशू ख्रिस्ताला धरून दिलं रोमन सोल्जर्सच्या हातामध्ये, रोमन सोल्जर्सच्या हातामध्ये धरून दिलं. आणि मग काय झालं पुढे? मग पुढे काय झालं की घरी गेला, ते दिनार जे होते त्यांनी पार्टी केली, मजा केली, बँकेट टाकले. काय केलं त्याने जाऊन त्याचा सुसाईड करून
गळफास घेऊन त्याने काय केलं, त्याचा जीव देऊन टाकला. तो ते पैसे घेऊन परत गेला, बाबा हे पैसे घ्या, मला तुमचे पैसे नको, मी एक चुकीचं काम केलेलं आहे. पण ते म्हटले, बाबा तू जाणो आणि ते पैसे जाणो. शैतान खूप वेळेस आपल्याला असंच करतो. पहिलं एखादं वाईट काम करायला लावतो आणि मग तो म्हणतो तू नुसतं आता मला काय करायचंय. ती गोष्ट आपल्याकडून करून घेईपर्यंत शैतान नेहमी धक्का लावतो. काही नाही, काही प्रॉब्लेम नाही. तो एकदम सक्का भाऊपेक्षा, जिगरी दोस्तपेक्षा जवळचा बनतो की कुछ प्रॉब्लेम नाही, एवढं तर चालतं, एवढं तर होतच, इट इज कॉमन. आजकालच्या जगात कॉमन आहे. पण ज्या क्षणी तुम्ही ती गोष्ट करतात, सगळ्यात पहिले उलटा फिरून असं उभा राहतो, अरे काय केलंस तू. आता येशू तुला कबूल करेल का, येशू तुला ॲक्सेप्ट करेल का आता. आणि म्हणून खूप वेळेस आपल्याकडून चुकीच्या गोष्टी घडल्यावरती मनुष्य दोषामध्ये जातो, सेल्फ ॲक्युझेशनमध्ये जातो. कारण की शैतान तो भावाला दोष लावण्यासारखा शैतान आहे. आमेन. म्हणून देवाच्या लेकरांनो, आज आपल्याला निवड काय करणार आहोत ते आपल्याला खूप गरजेचं गोष्ट आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला देवाची निवड करताना त्रास होईल, देवाच्या वचनाची निवड करताना त्रास होईल, पण होल्ड ऑन टू इट. त्याला धरून राहा की काही असो, मी देवाच्या वचनाचीच निवड करणार आहे. ओ प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो गेत्सेमेनीच्या बागेमध्ये होता आणि पाप आता त्याच्यावरती झडप घालणार होता, संपूर्ण जगाचं पाप प्रभू येशूवर झडप घालणार आहे. आणि तो कडू प्याला त्याला आता काय करायचं आहे, प्यायचा आहे. त्याला निवड करायची आहे, हा प्याला पिऊ का नको पिऊ. कारण की तो संपूर्ण देव जरी होता, पण पाप स्वतःवरती घेण्यासाठी तो एक संपूर्ण मनुष्य पण होता. आणि म्हणून मानवी भावनेने विचार आणि निवड करत असताना त्याच्या मनातला विचार त्याला खाऊ लागला, त्रास देऊ लागला. मला जमेल का, मी करू का नको, मी हे प्याला पिऊ शकतो की नाही. आणि म्हणून बघा लुक शुभवर्तमान याच्या 22व्या अध्यायामध्ये आणि 39 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं देवाच्या लेकरांनो, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या गेत्सेमेनी बागेमध्ये प्रार्थना करत आहे की प्रभू हा प्याला मज पासून टळू शकत असेल तर मज पासून टळू दे, पण माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. हालेलुया. प्रभू मला ही निवड करायची आहे, पण प्रभू माझी निवड नाही, तू केलेली निवड माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या विश्वासाच्या धावमध्ये तुम्ही नेहमी अशाच रीतीने आपण पाऊल जो येशू ख्रिस्ताने घेतलेला आहे त्या पाऊलावरती पाऊल ठेवून आपण चालणं गरजेचं आहे. तो म्हटला प्रभू हे पित्या हा प्याला मस पासून टळू दे, पण माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. तुमच्या जीवनामध्ये पण तुम्ही ही निवड करणं गरजेची आहे. प्रभू हे अवघड काम आहे, माझ्यासाठी त्रासदायक आहे, मला जमणार नाही. चांगलं काम करायला तुम्हाला ताकद लावायला लागणार आहे. चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला कंट्रोल करायला लागणार आहे. चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला हिंमत दाखवायला लागणार आहे. चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला खंबीर उभं राहावं लागणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त खंबीर उभं राहून त्या गुडघ्यावरती तो प्रार्थना करत आहे की आपल्याला मस पासून टळू दे, पण माझी इच्छा नाही तर हे पित्या तुझी इच्छा पूर्ण होते. प्रभू मला ही निवड करायची आहे, पण प्रभू ही निवड तुझं वचन मला जमत नाहीये, अवघड आहे, तुझ्या वचनाप्रमाणे मला जमत नाही करायला, पण प्रभू मला मदत कर
की हे वचनाप्रमाणे मला जगण्यासाठी सहाय्य कर. माझी निवड नाही तर तू जी निवड माझ्यासाठी केलेली आहे ती निवड माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. हालेलुया. आणि बघा देवाच्या लेकरांनो, जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी झालं तेच तुमच्यासाठी होईल. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या परिस्थितीमधून जात असताना तर त्याला ताकद पाहिजे. चांगलं काम करायला ताकद पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी ताकद लागेल. ज्यावेळेस तुम्ही कमजोर पडताल चांगलं काम करण्यासाठी, ज्यावेळेस तुम्ही कमजोर पडताल चांगलं काम पूर्ण करण्यासाठी, पण तुम्हाला इच्छा आहे, तुमच्या मनामध्ये तुम्ही निवड केली मला चांगलं काम करायचं आहे, पण तुम्हाला शारीरिक रीतीने जमत नाही ते करायला, त्यावेळेस काय झालं बघा. तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त कमजोर पडत होता, ज्यावेळेस त्याला तो भार खूप असह्य वाटत होता, त्यावेळेस स्वर्गातून एक देवदूत त्याला मदतनीसाठी पाठवण्यात आला. हालेलुया. ज्यावेळेस तो कमजोर पडत होता, तो अशक्त पडत होता, स्वर्गातून एक देवदूत त्याला मदत करण्यासाठी पाठवण्यात आला. देवाच्या लेकरांनो, ज्यावेळेस तुम्ही देवाची वचनाची निवड देवासाठी तुम्ही निवड करत असताना तुम्ही कमजोर पडत असाल, तुम्ही अशक्त होत असाल, त्यावेळेस स्वर्गातून तुमच्यासाठी देवदूत परमेश्वर पाठवेल, तुम्हाला खंबीर करण्यासाठी, तुम्हाला हिंमत देण्यासाठी, तुम्हाला ताकद देण्यासाठी, तुम्हाला बलवान करण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, चांगलं करण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज आहे. ती ताकद स्वर्गातून तुमच्यासाठी पुरवली जाईल. आमेन. तुम्ही निवड करा की मला देवाचं वचन माझ्या जीवनात पूर्ण करायचं आहे, मला देवाच्या वचनाप्रमाणे उभं राहायचं आहे, मला देवाच्या वचनाप्रमाणे जगायचं आहे. मी मागे हटणार नाही. माझं मन मला साथ देऊ का न देऊ, माझं शरीर मला साथ देऊ का नाही देऊ, पण मला देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण करायचं आहे. मला त्या वचनाला घेऊन जगायचं आहे. ते वचन माझ्या जीवनाचा भाग मला करून जगायचं आहे. मला ते आवडत नसेल, पण मला ते माझ्या जीवनाचा भाग करायचा आहे. माझ्यासाठी ते कठीण असेल, पण ते मला माझ्या जीवनाचा भाग करून मला जगायचं आहे. ते कडू असेल, पण मला ते माझ्या जीवनाचा भाग करून जगायचं आहे. आणि त्या परिस्थितीमधून तुम्ही जात असताना स्वर्ग तुम्हाला मदत करण्यासाठी मागे हटणार नाही. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभू म्हटलेला आहे, मी तो कैवारी तुला पाठवलेला आहे, तो तुला मदत करेल. तो कैवारी म्हणजे काळजी घेणारा, तो मदत करणारा, तो तुम्हाला सहाय्य करणारा, तो आपल्यासाठी पाठवलेला आहे. तो तुमच्यासाठी पाठवला. जे तुम्ही कमजोर पडणार तो तुम्हाला मदत करेल. हालेलुया. पण आपण त्या क्षणामध्ये हिंमत हारतो. तो फक्त एक क्षण असतो, तो फक्त एक थोडासा टाईम असतो. त्या टाईममध्ये तुम्ही हिमतीने उभे राहा, तुम्ही त्या टाईममध्ये खंबीर उभे राहा, त्या टाईममध्ये थोडंसं संयम ठेवा. तो टाईम निघून जाईल आणि प्रभू तुम्हाला मदत करेल. आमेन. पण त्या थोड्याशा टाईममध्ये, थोड्याशा क्षणामध्ये खेळ होऊन जातो आणि मग आपण विचार करतो, काय करून बसलो मी हे, का करून बसले मी हे, अरे उगाचच झालं माझ्याकडनं हे, अरे मला असं बोलायचं नव्हतं, अरे मला असं करायचं नव्हतं. आलं का लक्षात? इट इज जस्ट अ टाईम ऑफ मोमेंटरी. तो थोडासा क्षण असतो, बट यू होल्ड ऑन टू इट. त्या टाईममध्ये प्रभूला धरून राहा. प्रभू मला मदत कर, मला मदत कर, मला मदत कर. अशा वेळेस तुम्ही ज्यावेळेस प्रसंग देतात, वेगळे होऊन जा सगळ्यांपासून आणि गुडघेवरती या, प्रभू मला मदत कर, मला मदत कर, मला मदत कर, मला सहाय्य कर. तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी येईल. आमेन. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला सहाय्य करू की आपण या शेवटच्या टाईममध्ये, या शेवटच्या काळामध्ये जगत असताना, प्रभू कधी येणार आहे आपल्याला काही ठाऊक नाही आहे, पण जे काही चिन्ह दिसत आहे हे सर्व प्रभू दाराशी उभा आहे याचे चिन्ह आहेत. प्रभू दाराशी उभा आहे याचे चिन्ह आहेत. जणू काय तुमचे नातेवाईक, तुमचे पाहुणे मंडळी घरातून निघाले की तुम्हाला फोन करतात ना, दादा, ताई, आई, बाबा मी निघालोय, मी निघालो. तुम्ही विचार, हां 2 तासात येईल बाबा, हां 4 तासात येईल बाबा, गाव लांब असेल तर मग हां 12 तासात येईल बाबा.
हा उद्या सकाळी येईल बाबा, आणि मग तुम्ही काय करतात तशा हिशोबाने तयारी करता. काय करता? तयारी करता. तशाच रीतीने प्रभू येऊन दाराशी आता उभा आहे. तुमची तयारी झाली का? तुमची निवड झाली आहे का? याचं आत्मपरीक्षण तुम्हाला तुमच्या परीने करायचं आहे, मला माझ्या परीने करायचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपण त्याचं आत्मपरीक्षण करतो, स्वतःचं करत नाही. आपण त्याच्यासाठी निवड करतो, त्यांच्यासाठी निवड करतो. बाबा तुझी निवड तू कर, तेवढं बस आहे. जगाचा व्याप घेऊ नको. तुझा भार उचल. म्हणून ज्याने त्याने काय करायचं आहे? ज्याचा त्याचा वधस्तंभ घेऊन चालायचा आहे. आपण काय करतोय? आपला ठेवला साईडला, अरे त्याचा वधस्तंभ बरोबर, तो नाही घेऊन चालत आहे. अरे तू असं जरा नीट चाल रे बाळा, अरे तू जरा असं कर. याला त्याला डायरेक्शन देण्यामध्ये आपण काय आहोत? बिझी आहोत. आपला वधस्तंभ कुठं आहे आणि मी त्याला घेऊन कुठपर्यंत आत चाललेलो आहे याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. आपण सर्व देवाचे लोक आहोत आणि म्हणून या शेवटच्या टाईममध्ये एकमेकांना प्रोत्साहन द्या, एकमेकांसाठी प्रार्थना करा की प्रभू मला या टाईममध्ये वाचव. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला आशीर्वादित करो आणि त्याची निवड करण्यासाठी आपल्याला सहाय्य करो. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. आमेन.